पहा, अगदी बाहेर विकत मिळतो तसाच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा डोसा झालेला आहे ना. चटणी आणि बटाट्याची भाजी सोबत हा डोसा खूप छान लागतो. नमस्कार, कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत अतिशय मऊ लुसलुशीत असा लोणी डोसा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या छान असा रेसिपीला. याच्यामध्ये बऱ्याचशा टिप्स मी सांगणार आहे. तर यासाठी आपण 3 वाट्या जाडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. ज्या वाटीने तांदूळ मोजला त्याच वाटीने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. 4 चमचे शाबू आणि अर्धा चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत. शाबूमुळे डोशांना चव खूप छान येते आणि मेथी दाण्यामुळे फर्मेंटेशन चांगलं होतं. तर आता आपण इथे 3 वाटी तांदूळ घेत आहोत. त्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ. हे सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊयात. शाबू आणि मेथी दाणे त्याच्यातच घालूया. आता डाळ आणि तांदूळ छान असं धुवून घेऊया. तर साधारणपणे 2 वेळ पाणी घालून डाळी आणि जे तांदूळ आहेत ते हाताने चोळून छान धुवून घेतलं. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं पाणी घालून आपण हे भिजायला घालूयात. तर साधारणपणे 7 ते 8 तास झाकण लावून हे भिजत घालायचं आहे. तर इथे 7 ते 8 तास झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय छान असं डाळ, तांदूळ, शाबू वगैरे सगळ्या गोष्टी छान अशा भिजलेल्या आहेत. हे आपण बारीक करून घेऊ. तर हे पीठ बारीक करत असताना याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण घालणार आहोत, ते म्हणजे 1 वाटी पोहे आपल्याला भिजवून याच्यामध्ये वापरायचे आहेत. यामुळे डोसा अतिशय मऊ असं होतो, चव सुद्धा छान येते. तर भांड्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये हे डाळ तांदूळ आपण काढून घेऊया आणि 1 वेळ पाणी न घालता आपल्याला बारीक करायचं आहे. सुरुवातीच्या वेळी पाण्याचा अजिबात वापर न करता पहिल्या वेळी आपण बारीक करून घेऊ. तर पहिल्या वेळी बघा पाण्याचा वापर न करता बारीक करून घेतलं. आता भिजत घातलेल्यातलंच थोडंसं पाणी घ्यायचं आणि पीठ पुन्हा एकदा बारीक करून घेऊया. पाहू शकताय इडलीपेक्षा सुद्धा बारीक असं आपल्याला पीठ इथे बनवायचं आहे. तर आता इथे पहिली बॅच आपण बारीक करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या वेळी बारीक करत असताना मी याच्यामध्ये थोडेसे पोहे घालत आहे. पोहे घालत असताना आपल्याला एकाच वेळी सगळे पोहे वाटून घ्यायचे नाही आहेत, कारण ते बारीक होत नाही. म्हणून प्रत्येक वेळी थोड्या तांदळाबरोबर हे पोहे आपल्याला घालून बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथे दुसरे बॅच सुद्धा आपण बनवून घेतलेली आहे पिठाची. सगळं पीठ इथे बनवून तयार आहे. पीठ वाटून घेतलेलं आहे. तर हे पीठ वाटत असताना आपण पाण्याचा थोडाच वापर केलेला आहे. जर पीठ घट्ट झालं असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकता. तर मी आता याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालत आहे. तर आदल्या दिवशी जेव्हा आपण हे पीठ फर्मेंट करायला ठेवत असतो तेव्हाच त्याच्या आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे आपण थोडं पाणी घालत आहोत. पाणी घातल्यानंतर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय. पीठ अशा पद्धतीने पातळ पाहिजे. आता हे पीठ आपण पुन्हा एकदा 7 ते 8 तासासाठी भिजत घालूया, म्हणजे फर्मेंट करण्यासाठी ठेवूया. 7 ते 8 तास झालेले आहेत. पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे. रात्रभर मी हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं. एखाद्या उबदार ठिकाणी आपण हे ठेवायचं आहे. तर मस्त अशी पिठाला जाळी आलेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवूया. अगदी मिनिटभरात मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. भाजीचा डोशांच्या बरोबर जी भाजी बनवली जाते ती तशा पद्धतीने आपण बनवत आहोत. तर इथे बटाटे मस्त असे कुस्करून घेतलेले आहेत. हाताने बटाटे बारीक करायचे. कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवूया. याच्यामध्येच जिरे मोहरी घालूया आणि आता आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि त्याचबरोबर कढीपत्ता घालूया आणि हळद ॲड केलेली आहे मी इथे. आपली नेहमीची बटाटे भाजीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. आणि आता इथे जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालूया हाताने फोडून आणि मस्त असं आपण थोडंसं भाजून घेऊया. हे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातून पाणी काढून थोडं घ्यायचं आणि ते घालूया. मी सगळे मसाले आपले वाया जाणार नाही.
थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं. डोशांबरोबर बाहेर मिळणारी भाजी बघा थोडीशी अशी ओलसर असते. मीठ थोडंसं घातलं आणि आता ह्या पाण्याला आणि फोडणीला छान अशी उकळी येऊ देऊया आणि याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि मस्त असं मिक्स करून वरून कोथिंबीर घालूया. बघा सेम डोशाबरोबर बाहेर जी भाजी विकत मिळते ना, सेम तशीच आपली भाजी झालेली आहे. आता लगेचच आपण डोसे बनवायला घेऊयात. तर लोणी डोसा छान असा बनवूया इथे. तर आपण जे डोशाचं पीठ बनवलं होतं त्याच्यातलं जितकं हवं तितकं पीठ पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार. त्याचबरोबर अगदी चिमूटभर साखर घालायची. साखरेमुळे डोशाला जो बाहेर विकत जो डोसा मिळतो त्याला खालच्या साईडला बघा असा तांबूस कलर आलेला आहे. तो कलर साखरेमुळे येतो. म्हणून इथे एक छोटीशी टीप की या पिठामध्ये आपण थोडीशी साखर घालायची. तर डोसे चांगले उलथवावे याच्यासाठी आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आता तवा तापायला ठेवूया. त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि टिश्यू पेपरने किंवा कापडाने ते तेल पुसून आपण जे पाणी मगाशी बनवलं होतं मिठाचं आणि पाण्याचं, तर ते पाणी आपल्याला इथे शिंपडायचं आहे जेणेकरून डोसे छान असे उलटतील. आता याच्यावरती बॅटर टाकायला घेऊया. तर लक्षात घ्या आपण लोणी डोसा बनवत आहोत म्हणून डोसा बनवत असताना पीठ थोडंसं जाडच टाकायचं आहे. म्हणजे डोसा आपल्याला खूप पातळ पसरवायचा नाहीये. तर अशा पद्धतीने डोसा आपण पसरवून घेतला. आता थोडंसं पीठ थोडंसं आपल्याला पचलेलं आहे असं वाटलं की मग याच्यावरती भरपूर असं लोणी घालूया. मस्त. तर आता हे लोणी घातल्यानंतर एका साईडने आपण हे छान असं परतून घेऊया. हे परतत असताना जर डोसा पटकन परतत नसेल तर उलटणं पण पाण्यामध्ये भिजवायचं म्हणजे डोसा पटकन पलटतो. पहा किती सुंदर असा सुरेख कलर आलेला आहे डोशाला. तर साखर वापरल्यामुळे हा सेम बाहेरच्या सारखा डोसा झालेला आहे कलरने. तर तुम्ही हा एका साईडने सुद्धा भाजू शकता. मी इथे दोन्ही साईडने भाजत आहे. आता हा सर्व करून घेऊया. अशाच पद्धतीने आपण आणखीन एक डोसा तयार करून घेऊया. जाड असा डोसा आपल्याला इथे पसरवायचा आहे. तुम्हाला जर पेपर डोसा आवडत असेल तर हेच पीठ तुम्ही पेपर डोशाप्रमाणे सुद्धा पसरवू शकता. तर आता इथे मी लोणी भरपूर असं टाकलेलं आहे. मस्त छान असा मऊ गुबगुबीत असा हा लोणी डोसा इथे बनवून तयार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा लोणी डोशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा बरं का. कारण तुम्ही दिलेल्या मोटिवेशनमुळेच पुन्हा आणखीन नवीन नवीन व्हिडिओज बनविण्यासाठी खूप हुरूप येतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.